मी या गावापासून सुरुवात करतो भीक मागायला. त्यांना जर भीक लागली असेल, अशा शेतकऱ्यांच्या आई लहान मुलं मरत असली आणि जर त्याची किंमत 4 लाख ठरवत असतील, तर मी भीक मागून त्यांना 4 लाख रुपये देतो. त्या अभियंत्याच्या हातात ते 440 वेळचा जी वायर आहे त्याच्या हातात द्या. इथून पुढं जेव्हा जेव्हा घटना घडल विचार केला जाणार नाही. जशात तसं त्यांना उत्तर देईल, ही माझी चेतावणी त्यांना. ही घटना परत या गावाचा पूर्ण स्वतः मुख्य अभियंता सातारा कृष्णानगर यांनी स्वतः लक्ष घालावं, या गावाला भेट द्यावी की आपली तळागाळातली माणसं काय काम करतात. मी आज मीडियासमोर बोलतोय की आता ही परत घटना घडता कामा नये. आज जगात शेतकरी कुटुंबातल्या मुलाची आई जाते आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं जातं त्या मूर्तीचं मुलाचं आणि तुमच्या आईची 4 लाख रुपये देतो. मी 4 लाख रुपये भीक मागून त्यांना देतो. त्यांना भीक लागली असलं तर, पण हे बलिदान वाया घालून देणार नाही. इथून पुढे तुमची दादागिरी खपून घेणार नाही. जशात तसं गुन्हे किती दाखल करा माझ्यावर, माझी तयारी आहे इथनं पुढं. जय हिंद, जय महाराष्ट्र.